श्रीकृष्णाय नमः। सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः। श्री भगवंत म्हणतात, प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा त्याच्या अंतःकरणातील सत्वानुसार असते. माणूस जसा विचार करतो, जशा भावनेवर विश्वास ठेवतो, तसाच तो होतो. हा श्लोक अत्यंत गूढ आहे. श्रीकृष्ण सांगतात की श्रद्धा म्हणजे देवळातली एक कृती नव्हे. श्रद्धा म्हणजे मनाची गुण संरचना. आपल्या मनात जे सत्व, रज, तम हे गुण आहेत, त्यांचा थेट परिणाम आपल्या श्रद्धेवर होतो. सत्व वाढलं की श्रद्धा शांत, निर्मळ आणि प्रकाशमय होते. अशा व्यक्तीला देव फक्त मूर्तीत दिसत नाही, जीवनात दिसतो, कर्तव्यात दिसतो, सत्यात दिसतो. त्यांची श्रद्धा विवेकावर उभी असते, आंधळी नसते, हट्टी नसते. त्यांच्या मनात अहंकार नसतो, स्पर्धा नसते, फक्त अंतर्बाह्य शांत प्रकाश असतो. रज वाढलं की श्रद्धा अस्वस्थ, इच्छांनी भरलेली होते. ही श्रद्धा देवाकडे आत्मज्ञानासाठी नसते, तर फल, यश, मान सन्मान यासाठी असते. अशा व्यक्तीला देव आठवतो, पण त्यामागे इच्छा असते. हे मिळाले पाहिजे, यश मिळालं पाहिजे, लोकांनी मला पाहिलं पाहिजे. ही श्रद्धा असते, पण ती स्थिर नसते. ती मनाच्या लहरींवर चालते. तम वाढलं की श्रद्धा अज्ञानात अडकते. येथे श्रद्धा असते, पण ती चुकीच्या दिशेने वळलेली. भयावर आधारित श्रद्धा, अंधश्रद्धा, अराजक ही तामसिक श्रद्धेची चिन्ह. अशा श्रद्धेला न प्रकाश असतो, न विवेक. ती फक्त भीती आणि अंधानुकरणावर चालत असते. कृष्ण मग एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य सांगतात, यो यच्छ्रद्धः स एव सः. म्हणजे मनुष्याची श्रद्धा जशी तशीच त्याची ओळख बनते. तो ज्यावर विश्वास ठेवतो, तो हळूहळू त्याचाच रंग धारण करतो. ज्या विचारांना तो प्राण देतो, ते त्याच्या आयुष्याचं रूप ठरवतात. ज्याचा तो सतत स्मरण करतो, तेच त्याच्या स्वभावात उतरतं. श्रद्धा ही फक्त एक भावना नाही, ती माणसाची जडणघडण आहे. या श्लोकाचा सार असा, जी श्रद्धा आपल्या अंतरंगाला उन्नत करते, विवेक जागवते, शांतता देते, सत्याकडे नेते, ती सत्वप्रधान आणि दैवी आहे. आणि जी श्रद्धा लोभ, भीती आणि अज्ञानावर उभी आहे, ती रजतमाच्या प्रभावाखाली आहे. यामुळे श्रीकृष्ण अप्रत्यक्षपणे सांगतात, तुझं जीवन बदलायचं असेल तर तुझी श्रद्धा बदल. श्रद्धा शुद्ध झाली की व्यक्तिमत्व शुद्ध होतं. श्रद्धा तेजस्वी झाली की मार्ग स्वतःच उजळतो. शेवटी हेच समजतं, अंतःकरणातील श्रद्धा हीच आपली प्रतिमा बनते. ज्याला आपण सत्य मानतो, ज्याला आपण मान देतो, त्याचं आपण रूप घेत जातो. श्रीकृष्ण शरणं मम.